तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांनी एक मोठं वक्तव्य केलंय। आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो असं शरद पवारांनी म्हटलंय। घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तर आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय। संसदेमध्ये असे निर्णय घ्यावे लागणार आहेत असं देखील शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर हे मोठं वक्तव्य केलंय। महाराष्ट्रासाठी आरक्षण हे काय नवीन नाहीये। राजर्षी शाहू महाराजांनी मागास समाजासाठी आरक्षणाची गरज लक्षात घेऊन 50% आरक्षण दिलं होतं। सध्या आरक्षणावरून वादावादी सुरू झालेली पाहायला मिळते। हा वाद समाजांमध्ये कटुता निर्माण करतो की काय अशी चिंता आहे असं देखील शरद पवार यांनी म्हटलंय। आज आरक्षण द्यायचं म्हणल्यानंतर चर्चा ही होते की सुप्रीम कोर्टाची मर्यादा आहे आणि हे खरं आहे। सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहेत 50%च्या 52%च्या पेक्षा अधिक आरक्षण नको म्हणून। पण दुसऱ्या बाजूला तामिळनाडूसारखं राज्य आहे की त्या राज्यामध्ये 72% आरक्षण दिले आणि ते 72% आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं। जर 72% आरक्षण तामिळनाडूमध्ये राहू शकतं तर वेळप्रसंगी घटनेमध्ये दुरुस्ती करून सुद्धा हे आरक्षणाचा हा जो तिढा आहे हा सोडवण्याच्या संबंधीचा निकाल हा संसदेमध्ये घेतला पाहिजे।